नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आज दिवसभरातली महत्त्वाची. देशभरात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आज तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. आज चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन पाहुणचार घेतला. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशातील सध्याची राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी एकत्र येत असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पवारांचं मार्गदर्शन घेत असल्याचं म्हटलंय. छत्रपति शिवाजी महाराजांचा उल्लेख जो आपने किया, बालासाहेब का किया. कालच शिवरायांची जयंती होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते आणि ही भेट सुद्धा आम्ही त्याच्यात काही लपवण्यासारखं काही ठेवलेलं नाही की काहीतरी आतमध्ये बोलायचं आणि बाहेर बोलायचं. नाही 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 सदिच्छा भेट होती आमची भेट. जसं संजयनी पण सांगितलं आणि स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री साहेब म्हणाले की देशात जे काय वातावरण चाललेलं आहे दिवसागणिक गडूळ होत चाललेलं आहे. राज्यकारभार दूर राहिला पण सुडाचं राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवरती सुरू झालेलं आहे. हे सुडाचं राजकारण ही काय आपल्या देशाची परंपरा नाही आणि हे आमचं हिंदुत्व तर अजिबात नाही आहे. सुडाचं राजकारण करणं हे इसमें हमारा हिंदुत्व ऐसे नहीं है बदला लेने वाला. तर ह्या गोष्टी जर का अशा चालू राहिल्या तर देशाला शेवटी भविष्य काय, भवितव्य काय जे आहे तेच जर का मागील पानावर पुढे चालू ठेवायचं असेल तर मग ठीक आहे, मुख्यमंत्री कोणी बनेल, पंतप्रधान कोणी बसेल, पण देशाचं काय होईल हा एक विचार कोणीतरी करायला पाहिजे होता. तो आजपासून आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज काय नव्याने आम्हाला काय साक्षात्कार झाला अशातला भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची ती सुरुवात आम्ही करतो आहोत. देश के राजनीति जो कि दो राजनेता जब मिलते हैं तो ऑटोमेटिकली राजनीति की बात आता ही है. आज जिस प्रकार का देश चल रहा है इसमें बदलाव आना चाहिए क्योंकि 75 साल के आज़ादी के बाद जो संभावित रूप से जो चीज होना था वो नहीं हुआ. हम लोग एक बात पे तो सहमत हो गए कि देश में एक बड़ी परिवर्तन की जरूरत है. देश को परिवर्तित होना चाहिए. देश की तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन नवा मार्ग बनवू असं चंद्रशेखर राव म्हटलेत. तर भाजपेतर पक्षांना एकत्र घेऊन नवा अजेंडा आणि नव्या आशेवरचा मार्ग बनवू असं यावेळी सांगण्यात आलं. हमारे सीनियर नेता है, हम आज उनसे सलाह मशवरा भी करने आए हैं कि देश ठीक से नहीं चल पा रहा है. जिस ढंग से हमको विकास करना चाह रहे उस ढंग से विकास नहीं हो पा रहा है. कुछ चेंजेस 75 साल के आज़ादी के बाद संभावित रूप का विकास देश में नहीं हुआ है. तो इसके वजह भी, इसके कारण भी हमें ढूंढना चाहिए. कुछ नए संकल्प के साथ, नया आशा के साथ, कोई नया एजेंडा लेकर के सारा देश को साथ लेकर चलने का वक्त आ चुका है. इसलिए पवार जी के साथ जो भी मेरे विचार का मैंने रखा है. आज की मीटिंग इस तरह से अलग थी कि आज देश के सामने जो समस्या है, चाहे अनएम्प्लॉयमेंट हो, चाहे गरीबी हो, चाहे भूखमरी हो, चाहे किसानों की आत्महत्या हो, पूरे देश के ऊपर ये जो स्थिति है इससे रास्ता निकलने के लिए हम लोगों ने मिलकर क्या करना चाहिए, आज ये हमारी जिम्मेदारी सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है. ये बात पर यहाँ डिस्कशन हुआ. पॉलिटिकल डिस्कशन ज़्यादा नहीं किया इसीलिए कि these डेवलपमेंट इश्यूज आज बड़े महत्व के हैं. चंद्रशेखर राव यांनी आज पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत पवारांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. तेलंगणा राज्याच्या निर्मितीत पवारांनी मोठं सहकार्य केल्याचं राव यावेळी म्हटलेत. दरम्यान यानंतर पवारांनी देखील तेलंगणात सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या विकास कामांचं कौतुक केलंय. तेलंगाना राज्य बनने के समय में 69 में जो एजिटेशन हुआ था तब से लेके तेलंगाना राज्य बनने का मुद्दा सफल होने तक जिस प्रकार का समर्थन दिया, सपोर्ट किया, हम पूरी ज़िंदगी में नहीं भूल सकते.
तेलंगाना जनता के ओर से, मेरे ओर से मैं उनको बहुत बहुत इस बात का धन्यवाद देता हूँ, इसलिए कि पहली बार मैं उनके घर पे आया हूँ। तेलंगाना में पूरे देश में कहीं भी नहीं इस तरह से कुछ कदम किसानों की भलाई के लिए जो उठाए हैं, एक रास्ता तेलंगाना ने देशवासियों को दिखा है। और इसलिए जो वहाँ के नेता और उनके सब साथी यहाँ आए थे, इन सभी से हमारी बात यही हो गई, डेवलपमेंट डेवलपमेंट डेवलपमेंट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसशिवाय आघाडी होऊ शकत नाही असं म्हटलंय। तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राच्या दौऱ्यात आलेत, त्यांचं मी स्वागत करतो। आणि ज्या पद्धतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात त्यांनी जी आघाडी उघडली ती स्वागतार्ह आहे। पण एक गोष्ट याच्यामध्ये निश्चितपणे की ही आघाडी जी आहे ती काँग्रेसच्या शिवाय होऊ शकत नाही। दरम्यान यशोमती ठाकूर यांनी देखील आजच्या केसीआर यांच्या दौऱ्यावर ट्विट केलंय। पाहुयात त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय। काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही। काँग्रेसनं अतिशय प्रामाणिकपणे संधी अजेंड्याविरोधात लढाई लढलेली आहे। आज देशात बदलाचे जे वारे वाहत आहेत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळते ती काँग्रेसमुळेच आहे। काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। बिगर भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री एकत्र येत असून देशातील राजकारणात मोठा बदल होणार असल्याची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तसंच कुणी कुणालाही भेटलं तरी 2024 मध्ये भाजपच केंद्रात भरघोस मतांनी निवडून येणार अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। देश की राजनीति में बहुत बदलाव होने जा रहा है और चाहे ममता जी हो, चाहे केसीआर हो, चाहे स्टालिन जी हो, उद्धव ठाकरे साहब हैं, नॉन बीजेपी शासित जो मुख्यमंत्री है, जो सरकार है, वो एक साथ बैठकर देश की आने वाली दिशा के बारे में या राजनीति के बारे में सोच रहे हैं। पवार साहब तो सबसे बड़े नेता है, हमारे मार्गदर्शक है, उनके साथ हमेशा सलाह मशवरा होता है, आज भी होगा। लेकिन तेलंगाना के मुख्यमंत्री मुंबई में आकर उद्धव ठाकरे जी से बात करते हैं और कुछ नई राजनीति के मोड़ पर देश जा रहा है। सगळ्यांनी नवे कोरे कोड घालून दिल्लीमध्ये पोहोचले, खात्यांचं वाटप झालं आणि 180-220च्या पुढे जाणार नाही ती बीजेपी 303 वर गेली आणि मोदीजी पंतप्रधान झाले। 2024ला मोदीजी 400च्या खाली येणार नाहीत, कारण त्यांना केवळ जागा वाढवायच्या नाही आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर काही उद्दिष्ट आहे। 14 ते 19 या टप्प्यामध्ये त्यांनी लोकांच्या बेसिक गरजांचा विचार केला। टॉयलेट नाही आहे, गॅस नाही आहे, वीज नाही आहे। 19 नंतर त्यांनी ह्या देशाच्या पेंडिंग समस्यांना हात घातला। राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, 370 मुक्त झालं पाहिजे। 24 नंतरचा त्यांचा अजेंडा खूप मोठा आहे। तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील आजच्या चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून त्यांच्यावर निशाणा साधलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची आजची भेट म्हणजे दोघांमध्ये जास्ती वेळ घरात बसून कोण राहतं याची चाचपणी करण्याकरता बहुतेक ही भेट असावी। केवळ आणि केवळ एक फोटो इव्हेंट आणि राजकीय नौटंकी एवढाच या भेटीचा अर्थ आहे। महाराष्ट्राच्या जनतेला या भेटीतून काही मिळालेलं नाही आणि सोनिया गांधींची परवानगी उद्धव ठाकरेंनी घेतली होती का? शिवसेनेला यूपीएत घेणार होते, त्याचं काय झालं हे सुद्धा त्यांनी जनतेला सांगावं। तर दुसरीकडे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असणारे आरोप प्रत्यारोप थांबायला हवेत आणि विकासाकडे लक्ष द्यायला हवं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणालेत।
तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना भाजपनं एकत्र यावं असं देखील ते म्हटलेत. राज्यात महाविकास आघाडीला सत्ता मिळालेली आहे, त्यामुळे त्यांनी या सत्तेचा वापर एकमेकांवर आरोप करण्यात न घालवता लोकांच्या कल्याणासाठी करायला हवा असा सल्ला देखील रामदास आठवलेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिलाय. उद्धव ठाकरेंना हे सांगणार की म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनी हा जो वाद आहे हा वाद मिटला पाहिजे आणि हा वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढे आलं पाहिजे. अनेक वर्षाची जी दोस्ती आहे ती दोस्ती आता दुश्मनीमध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे. पुन्हा एकदा दोस्ती होणं अत्यंत आवश्यक आहे. जसं शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी दुश्मन होते ते दोस्त झालेले आहेत. म्हणजे दोस्त भी दोस्त ना रहा अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं दुश्मन आता दोस्त झालेला आहे. त्यामुळं राजकारणामध्ये काही होऊ शकतं. त्यामुळं माझी माननीय उद्धव ठाकरे यांना नम्र विनंती आहे ह्या वाद तर आपण मिटवावा, परंतु पुन्हा एकदा बीजेपी आणि शिवसेना एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करावा. केंद्राचा भरपूर पैसा इथं आणावा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवावेत. या उलट्या सुलट्या गोष्टी आणि बोलण्यामध्ये वेळ खर्च करू नये असं ठाकरे सरकारला माझं निवेदन. आज पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे आमने सामने आले. खडसे कोण हे मी ओळखत नाही असं गिरीश महाजन म्हणाले. तर गिरीश महाजनांना मीच राजकारणात आणलं, ते बापालाच विसरले असं खडसेंनी म्हटलं. खडसे म्हणणं आम्ही काही लोकप्रतिनिधी नाहीत, काय नाहीत. आता सध्या कोण आहेत ते? त्यांना ठीक आहे, त्यांना आता घरी बसून काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते घरी बसल्या बसल्या बोलतायत. आम्ही त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही. ने त्यांना घडवलं आहे ते विसरता. राजकारणामध्ये जन्माला त्यांना मी आणलेलं आहे, परंतु हे नेहमीच आहे की आपल्या बापाला विसरणाऱ्यांची संख्या काही जगामध्ये कमी नाही आहे. त्यामुळे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांना कुणी राजकारणामध्ये जन्माला आलं, कुणी वाढवलं, कुणी मोठं केलं आणि कुणी त्यांना प्रत्येक वेळी तिकीट देण्यामध्ये मदत केली, निवडून आणण्यासाठी मदत केली. वळूयात पुढच्या बातमीकडे. हिजाब वाद जाणीवपूर्वक विरोधकांकडून पेटवला जातोय असा आरोप देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. फोडा आणि राज्य करा अशी काँग्रेस समाजवादी पक्षाचं धोरण असून त्यातूनच हिजाब प्रकरण पेटत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच देशाची 1 इंचही जमीन शत्रूला घेऊ देणार नसून सैनिकांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करणं राहुल गांधींना शोभत नसल्याची टीका देखील त्यांनी केली. न्यूज 18 इंडियाला त्यांनी दिलेल्या खास मुलाखतीत अनेक विषयांवर सडेतोड मत त्यांनी व्यक्त केलं. मैं इतना ही कहूंगा, सबसे पहले कोर्ट के जजमेंट की हमको प्रतीक्षा करनी चाहिए. कोर्ट का जजमेंट लगता है कि ये यूपी इलेक्शन के लिए जानबूझकर विवाद खड़ा किया गया? इस संभावना को भी नकारा नहीं जा सकता. मैं तो पहले से ही कहता रहा हूं कि सब सारी कांग्रेस, सपा, बसपा, सब सारी राजनीतिक पार्टियां तुष्टीकरण की राजनीति करती हैं. बांटो और राज करो, इसी नीति को अख्तियार करके उन लोगों ने बराबर कामयाबी हासिल की है. लेकिन जब से मोदी जी प्रधानमंत्री बने हैं उनकी इन सब सारी गलत नीतियों को जो कामयाबी मिलनी चाहिए वो नहीं मिल पा रही. राष्ट्रीय सुरक्षा के प्रश्न पर इस तरीके की बयानबाजी नहीं होनी चाहिए और आरोप प्रत्यारोप भी नहीं होने चाहिए. और मैं देश को आश्वस्त करना चाहता हूं कि भारत की 1 इंच जमीन पर भी कोई कब्जा नहीं करने पाएगा. आश्वस्त रहें. उन्होंने गलवान घाटी में भी जो संघर्ष हुआ उसके बारे में कैसा बयान दे दिया कि चीन के सेना के जवान कम मारे गए, भारत के अधिक मारे गए. लेकिन आपने देखा कि ऑस्ट्रेलिया के क्लक्सान अखबार ने क्या लिखा है? ठीक इसका उल्टा लिखा है. चाइना के इतने लोग मारे गए. इस पर एकदम बिल्कुल उनकी जुबान बंद हो गई, बोले ही नहीं. हमारे देश की सेना के शौर्य, पराक्रम, साहस पर सवालिया निशान लगाने की वो कोशिश कर रहे हैं. इससे बड़ी दुर्भाग्य की बात और क्या हो सकती है? आपस में बातचीत के द्वारा ही समस्या का समाधान निकलना चाहिए. बेहतर स्थिति वह होगी, संघर्ष की नौबत न आए. मैं तो यही ऊपर वाले से भी कामना करता हूं और मुझे लगता है कि अंततोगत्वा बातचीत होगी, हल निकलेगा. क्योंकि मिस्टर बाइडेन और पुतिन की भी बीच में बात हुई थी, टेलीफोनिक बातचीत हुई थी. भारत कहां खड़ा है इस पूरे घटनाक्रम में? भारत को जहां रहना चाहिए अभी भारत वहीं है जी.
इसका इम्पैक्ट हमारे पड़ोसी राज्यों के साथ कुछ पड़ सकता है? देखिए, युद्ध दो देशों के बीच भी जब होता है तो स्वाभाविक रूप से कूटनीतिक दृष्टि से देखा जाए तो उसके कई प्रकार के असर तो होते ही हैं जी, लेकिन युद्ध न हो सबसे बेहतर स्थिति यही है। लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रोड शोला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला उत्तर प्रदेशमध्ये आता वेग आलाय। चौथ्या टप्प्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपनं जोर लावलेला आहे। जाहीर सभा आणि रोड शोच्या माध्यमातून प्रचार केला जातोय। भाजपचे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय नेते उत्तर प्रदेशमधील निवडणुका जिंकण्यासाठी मैदानात उतरलेत। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठा तणाव निर्माण झालाय। अमेरिकेच्या प्रोजेक्टला स्थानिकांनी विरोध केलाय। हा प्रोजेक्ट देशहिताच्या विरोधात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। आंदोलक हिंसक झाल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यानंतर देखील आंदोलकांवर नियंत्रणात येत नव्हते आणि त्यामुळे अश्रुधुराचा देखील मारा करण्यात आला। यावेळी झालेल्या झटापटीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले। विंटर ऑलिम्पिक 2022 या खेळांची आज सांगता झाली। या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय होतं आणि कोणत्या देशातील खेळाडूंनी यंदा बाजी मारली पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून। ऑलिम्पिक स्पर्धांपाठोपाठ क्रीडा क्षेत्रातला दुसरा मोठा सोहळा म्हणजेच विंटर ऑलिम्पिक्स नुकताच चीनच्या बीजिंगमध्ये पार पडला। 91 देशांच्या तब्बल 2871 खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता। यंदाच्या स्पर्धेवर दबदबा राहिला तो युरोपियन देशांचा। याच स्पर्धेची मेडल टॅली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नॉर्वेनं स्पर्धेत बाजी मारत 16 सुवर्ण, 8 रौप्य, 13 कांस्य पदकांसह 37 पदकं पटकावली आहेत। जर्मनीनं 12 सुवर्ण, 10 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह 27 पदकं पटकावली आहेत। चीननं 9 सुवर्ण, 4 रौप्य, 2 कांस्य मिळवून 15 पदकांची कमाई केली आहे। अमेरिकेनं 8 सुवर्ण, 10 रौप्य, 7 कांस्य पदकांसह 25 पदकं जिंकली आहेत। स्वीडननं 8 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह 18 पदकं पटकावली आहेत। भारतासाठी मात्र विंटर ऑलिम्पिक्स निराशाजनक ठरली आहे। भारतातर्फे मोहम्मद आरिफ खान याने मेन्स स्लेलम आणि जायंट्स मेन्स स्लेलम या 2 क्रीडा प्रकारात भाग घेतलेला। चांगली कामगिरी केली, मात्र 44व्या नंबरवरती त्याला समाधान मानावं लागलं। खरं तर 15 क्रीडा प्रकार आणि त्यातले 109 इव्हेंट्स एवढी मोठी स्पर्धा होती, मात्र भारतातून केवळ एका खेळाडूने या स्पर्धेत भाग घेतला होता। आपल्या देशात ज्या भागात हिमवृष्टी होते तिकडे पर्यटनासाठी ज्या पद्धतीनं सरकार प्रयत्न करतायत त्याच पद्धतीनं बर्फातील खेळासाठीही आता योजना आखणं गरजेचं आहे। तरच पुढील काही वर्षात भारतात देखील चांगले खेळाडू तयार होतील। रोहन कदम, न्यूज 18 लोकमत, मुंबई। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये पुन्हा हिमवृष्टी झाली आहे। हिमवृष्टीमुळे इथल्या जनजीवनावर परिणाम झालाय। घरांवर आणि झाडांवर हिम साचल्याचं दिसून येतंय। हिमवृष्टीमुळे वातावरणात देखील मोठा गारठा निर्माण झालाय। तसंच इथलं वातावरण कमी झाल्यानं त्याचा परिणाम शेजारील राज्यांवर देखील होणार आहे। उत्तराखंडला लागून असलेल्या राज्यांमधल्या तापमानात घट होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।